महाराष्ट्र के सोलापुर शहर से एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां सोलापुर महानगर पालिका के अतिक्रमण विभाग में कार्यरत कर्मचारी पर ही चोरी और सरकारी सामान बेचने का आरोप लगा है। मामले में पुलिस ने 8 लोगों के खिलाफ चोरी का मामला दर्ज किया है। इस पूरे प्रकरण का खुलासा शिवसेना के पार्षद अमोल शिंदे और कांग्रेस पार्षद चेतन नरोटे ने किया है। जानकारी के मुताबिक सोलापुर महानगर पालिका के अतिक्रमण विभाग में लंबे समय से कार्यरत जगन्नाथ बनसोडे, जिन्हें शहर में बुलडोजर मैन के नाम से जाना जाता है, उन पर आरोप है कि अतिक्रमण कार्रवाई के दौरान जब्त किए गए भंगार सामान को अपने साथियों के साथ मिलकर निजी टेम्पो में भरकर बाहर बेचने की कोशिश की जा रही है। बताया जा रहा है कि जगन्नाथ बनसोडे सेवानिवृत्त होने के बाद भी उनकी कार्यशैली और अनुभव को देखते हुए पालिका प्रशासन ने उन्हें दोबारा काम पर रखा था। शहर में अतिक्रमण हटाने और सफाई व्यवस्था को लेकर उनकी पहचान बनाई गई थी, लेकिन अब उन्हीं पर सरकारी जब्त सामान की चोरी का आरोप लगा है। घटना का खुलासा तब हुआ जब शहर के कुछ इलाकों में अतिक्रमण हटाने की कार्रवाई के बाद जब्त सामान को पालिका गोदाम में रखा गया था। इसी दौरान पार्षद अमोल शिंदे को सूचना मिली कि गोदाम से निजी टेम्पो में भंगार सामान बाहर ले जाया जा रहा है। सूचना मिलते ही वे मौके पर पहुंचे और कथित तौर पर सरकारी सामान बाहर निकालने का काम चलते हुए देखा। बाद में पुलिस और पालिका प्रशासन के अधिकारी भी मौके पर पहुंचे, जहां पूरे मामले का खुलासा हुआ। अब पुलिस इस बात की जांच कर रही है कि सरकारी सामान बेचने का ये खेल कब से चल रहा था और इसमें कौन कौन लोग शामिल हैं। तुम्ही सांगा, ही जी काय काम चालू आहे ते कायदेशीर चालू आहे का? त्यामध्ये असं आहे की शहरामधून वेगवेगळ्या माध्यमातून अतिक्रमणचे आंदोलन राबवले जातात आणि त्या राबवले असताना त्या ठिकाणी जे मुद्रेचं साहित्य जप्त केलं जातं ते जप्त करून आपल्याला या स्टोअरमध्ये जमा केलं जातं. तथा ज्यांनी बदलाची पावती भरली त्यांना जे मटेरियल जप्त करत ते स्पेसिफिक त्या वस्तूचं नमूद केलं जातं त्या पावतीमध्ये आणि दिलं जातं. आजचं जर गाडी पाहिलं स्क्रॅप पाहिलं तर सगळं मिक्स मटेरियल आहे. त्यांना जेव्हा मी या विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या विचारतो त्यांच्याकडे याच्या मटेरियलच्या बाबतीत कोणतीही पावती केल्याचं बाब निदर्शन आलेली नाही. त्यामुळं यांच्या कार्यपद्धतीबरोबर ही कार्यपद्धती जी अवलंबली आहे शासनाने निर्माण होते. त्यामुळं त्या विभागाचे सध्या नियंत्रण अधिकारी राजनाथ वाघमारे आहेत. त्यांना सांगितले की याची तुम्ही आजच्या या झालेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करा, तथा या संदर्भात जी कायदेशीर कार्यवाही आहे ती परिपूर्ण करा. आणि इथून माझं मोहिमेत काय काय तुम्ही जमा केलंय त्याचं पण साहेब आता कसं आहे म्हणजे माहिती आणि रोज जे मटेरियल आणतो तेव्हा आणताना त्यांना माहित असतं, तेव्हा सांगतात की बाबा तुम्ही ह्याचं खोकं जप्त केलं हे देताना तेच दिलं पाहिजे. तसं तर झालं दिसत. पण आज शहरभरात किती रोज कारवाई चालतात तुम्ही बघता. रोज आपण कुणी जात नाही, नगरसेवक जात नाहीत, तुम्ही जात नाही, आम्ही पण अडवत नाही का तर शहर स्वच्छ व्हायला. पण शहर स्वच्छ व्हायच्या नावाखाली साहेब जर कोणाचे खिसे भरले जात असतील तर हे कदापि सहन करणारी गोष्ट नाही. ही जी गोष्ट चालली ती चुकीची. तुम्ही आता या ज्या हे होतात मोहिमा होतात त्याच्यात जे स्क्रॅप जमा होतं त्याचं काय आपल्याकडे जे रेकॉर्ड आपण जागेवर निष्कर्ष केलेलं आणतच नाही. फक्त हे बोरम नाक्याचं आहे, ते बोरम नाक्याचं स्क्रॅप आहे. इतर ठिकाणचं स्क्रॅप ज्या त्या ठिकाणी आता पाथरुड चौकातला 80 टपऱ्या पाडलो तिथले एक साधं सुद्धा उचलून आणलेलं नाही. बऱ्याच चौकातलं स्क्रॅप सगळं तिथं जागेवर ठेवून आलं. अशा मोठ्या मोठ्या कारवाई झालेल्या आहेत. फक्त बोराम नाक्याचं आणलेलं आहे. तर बोराम नाक्याचं चाललं असतं तर सकाळची पहिली गाडी गेलेली ती कुठे गेली आहे त्याची माझ्याकडे शूटिंग आहे का? बोरामण नाक्याची गेली असेल तर बोरामण नाक्याला गाडी जायला पाहिजे. गाडी त्या पोराला माणसाला बोला, ते त्याला बोला, ते बसल्या बघा. भंगारवाला कशाला गाडी नेतात? प्रॉपर भंगारवालाच आहे, नियमाप्रमाणे करा. हो तो भंगारवाला आहे म्हणे ना. तुम्हाला काय तो जो सापडला आहे ही गाडी ज्याची आहे तो भंगारवाल्याची गाडी आहे. ज्याने घेऊन चालला त्याच्यावर करा की काय? भंगारवाल्याची गाडी आहे मॅडम. आणि सगळ्यात मेन हे सगळा प्रकार घडत असताना स्वतः मॅडम नेमकं समोरून आले, मी इकडून आलो. मॅडमनी पूर्ण हकीकत डोळ्यांनी स्वतः बघितली. हे असं काय नाही की हे सगळं काहीतरी बनलं. मॅडम सांगा साहेब काय घडलं? साहेब जेव्हा आले आपले 4 कर्मचारी थांबले होते. साहेबांनी त्यांना जाब विचारलं तर सगळे पळून गेले. कसं पळून गेले? तर हे करायची गरजच नाही. आणि आपला स्पेसिफिक टाइम असतो की 4 नंतर त्या 6 पर्यंत मधल्या पिरियडमध्ये कोणी नसतं. त्याच पिरियडमध्ये गाडी येणं, परस्पर घेऊन जाणं हे सगळं चुकीचं. 4 कर्मचाऱ्यांवर जेव्हा दाखल करणार आहे त्याच्यात दाखल करत असताना याच्यात कोण कोण आहे हा त्याचा उल्लेख करा. त्याच्या चौकशा होऊन चौकशी नाही, त्यांच्या एफआयआर मध्ये नाव द्या. काय घेणं नाही चौकशीत परत काय जाईल ते जाईल. एफआयआर मध्ये जे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी होती त्यांच्यासह द्या. माझी विनंती आहे. बघा हे सोलापूरकर रोड उघड्या डोळ्याने बघायला लागले कशा पद्धतीने गरीबाचं तोडातोडी रोज होती आणि हे येऊन असं जर भंगार गरीबाची विकून खात असतील तर गरीबाची रोज तोडातोडी असं म्हणू नका.
साहेब सगळ्यांसमोर मी बोलतो बघा तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची आहे ते करा साहेबांसमोरच बोला मी कायदेशीर कारवाई कारण गरीबाची तोडातोड गरिबाने अतिक्रमण केलं मग त्याची तोडू नका असं काय आहे का नाही, नाही, आम्ही असं म्हणलोच नाही साहेब, आम्ही आलोच नाही ना. तुम्ही ते तुम्ही आरोप रोज लावू करा, नका, हो साहेब, विनाकारण. काय म्हणलं आपण? तुम्ही तुम्ही आरोप नका लावू नका नाही आरोप नाही गरीबाची तोडातोडी करून कुणाचे खिसे गरम होतील त्यांनी सापडेल ना हम्म. आम्ही त्यांच्यावरच त्यांच्यावरच कारवाई FIR करा. त्यांच्यावरच आम्ही कारवाई कशाला तुम्ही तुम्ही टेन्शन उभे- घ्यालो? जबाबदारी दिली तुम्ही खिसे गरम ऐका, करायला हे नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, अहो इथे आमचं साहेब साहेब मी आहे. टेन्शन घेत नाही हा मग तुम्ही कशाला मला टेन्शन घ्यालो? मला माझं म्हणणं तुम्हाला कळीना, आम्ही जे चोर आहे त्याला पकडून घालता का नाही जेलमध्ये? 100% मग तेवढंच सांगा तुम्ही, तेवढंच सांगा. चोर आहे त्याला पकडा बस बस हा, ही गाडी चोरून नेत विनाकारण असताना इथलं भंगार चाललंय तुम्ही एवढं मी कारवाई सोलापुरात 6 महिन्यात केलो 6 महिन्यातल्या कारवाईचं जागेवर टाकून आलेलं आहे आम्ही त्याचा एक तुकडा बी आणलेला नाही आणि साहेब जवळजवळ मी 18 ते 20 स्क्रॅपच्या गाड्या भरून दिल्या टन 18-20 टन माल मी स्क्रॅपला दिलाय मग तसं जर असतं तर आम्हाला तशा आमच्या भावना असतं तर आम्ही केलो असतो ना सर आमची एक तीळ मात्र नाही शंका तुमच्या भावनांबद्दल किंवा काय म्हणताय का काय जे कोण याच्या जे- संबंधित आहे ना याच्यात त्याच्यावर संबंधित कारवाई असेल, होऊ द्या होऊ द्या म्हणाले ना की हा, सर. त्यांच्या चौकशा होऊ द्या त्याच्याबद्दल माझं दुमत नाही बरं विनाकारण आरोप नको साहेब विनाकारण आरोप तुमचं कोण केलंय का आता ज्यांनी बापू केलंय म्हणाले त्याच्यावर की त्यांना हा? बापू नाही. म्हणाले हे तिथं. इथं म्हणलं काय तुम्ही सांगा आता नगरसेवक तुम्ही बोला त्यांचं जरा. म्हणणं काय आहे की जे ह्याच्यावरती असणार बोलत त्यांचं नाही दोषीवरती तुम्ही. कारवाई करा म्हणून 100% होऊ द्या. दुसरं काय बोलायला त्यामध्ये पर्सनली कशाला घ्यायला पर्सनली घेतच नाही ना पर्सनली कशाला घेऊन दोषीवरती कारवाई होणं गरजेचं आहे ना बरोबर मी बी त्याला सहमत आहे ना सोलापूर महानगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोर रूम आहे तिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार जे खोके जिथं जमा करतात तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे. मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं आहे भंगार आहे आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलवार मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलून घेतलंय सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलून घेतलंय त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही. कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आमचा कोणताही नगरसेवक जात नाही पदाधिकारी जात नाहीत त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे.